परत एकदा आपण आर्थिक राजधानी मुंबईविषयी बोलूया। या मुंबईमध्ये गेली 9 वर्ष काय म्हणजे महापालिकेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत, त्यामुळे यावेळी काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि या वेळेला मागच्या 9 वर्षांमध्ये इक्वेशन सुद्धा बदललेली आहेत। राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्यात, शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात, ठाकरे बंधू म्हणजे एका बाजूला मनसे आणि उबाठा दोन्ही एकत्र आलेले आहेत। त्यामुळे सगळ्यात वेगवान निकाल हे आपल्याला न्यूज 18 मराठीवर बघायला मिळणार आहेत। भाजप शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते। 227 जागा 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण थेट बोलूया आमच्या सहकारी सुस्मिता यांच्याशी। सुस्मिता, गेले मागचा 15-20 दिवस एक महिना ग्राउंड लेवलला तू फिरते आहेस मुंबईभर, काय चित्र बघायला मिळतंय? एक्झिट पोल आपल्या समोर आहेत, मतदानाचा टक्का आपल्या समोर आहे। खरं तर मुंबईकरांनी आपला महापौर कोण असेल हे मतपेट्यांमध्ये कैद झालेलं आहे। आज अधिकृतपणे याची घोषणा होणार आहे आणि त्याकरता मतमोजणीची प्रक्रिया 10 वाजता सुरू होणार आहे। साधारणपणे 10,000 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया ही पार पडल्यानंतर आज आपण जर बघितलं तर 23 सेंटर आहेत, 23 स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेले आहेत, जिथं थेटपणे या सगळ्या मतदान प्रक्रियेची मोजणी केली जाणार आहे। ईव्हीएम मशीन्समधनं ही मतप्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता मतमोजणीसाठीची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आता हे मतमोजणी कशा पद्धतीने होणार आहे तर प्रत्येकी 14 टेबल आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये 5 फेऱ्या, प्रत्येक वॉर्डसाठी 5 फेऱ्या होणार आहेत आणि 5 फेऱ्या ज्या वेळेला होतील त्यावेळेला एका वेळेला काउंटिंगसाठी 2 प्रभागांची मतमोजणी ही एकत्रितपणे होणार आहे। याचाच अर्थ 14 टेबल वरती प्रत्येकी 5 फेऱ्या करत पहिल्या 2 प्रभागांची जी आकडेवारी आहे ती समोर येईल। त्यानंतर उर्वरित प्रभागांचा निर्णय हा हळूहळू आपल्या समोर येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टपाल मतदानाची मोजणी केली जाते आणि सध्या आपण याच मतमोजणी सेंटरच्या आतमध्ये नेमकी काय लगबग सुरू आहे, कशा पद्धतीने पूर्वतयारी करण्यात आली आहे बघते। रिचर्डसन या सेंटरवरती सध्या आहोत। ए, बी आणि ई या विभागातली ही मतमोजणी प्रक्रिया इथं पार पडणार आहे। सगळे अधिकारी कर्मचारी हे सज्ज आहेत। जे 14 टेबल आपण दोन्ही बाजूला बघतोय तिथंच पहिल्यांदा मशीन्स येतील आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर प्रतिनिधी जे असतील, उमेदवारांचे प्रतिनिधी हे दुसऱ्या बाजूला असणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्वाची लढत मुंबईतील शेवटचा वॉर्ड 227 त्याचा निकाल सुद्धा इथूनच येणार आहे। बरोबर सुस्मिता, त्यामुळे 10 वाजल्यानंतर सुरुवातीला कल आणि मग निकाल जाणून घेण्याकरता तुझ्यापर्यंत पोहोचतो। तुर्तास धन्यवाद। आता पुन्हा एकदा आपण कल्याण डोंबिवलीविषयी जाणून घेऊया। कल्याण डोंबिवलीमध्ये यावेळेला भरभरून मतदानाचा टक्का वाढलेला आहे, म्हणजे भरभरून मतदान नागरिकांनी केलेलं आहे। यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 52% मतदान झालेलं आहे। 10 वर्षांपूर्वी 45% मतदान झालेलं होतं। 20 बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत। लोकांमध्ये नाराजी होती असा सूर होता, पण हीच नाराजी मतदारांनी आपल्या मतदानामधून व्यक्त केली आहे का हेही बघावं लागेल। महायुतीतले शिवसेना आणि भाजप यांच्यात आपापसातच म्हणजे ते एकत्र लढतायत, पण त्यांच्यात आपापसातच चढ बघायला मिळतोय, म्हणजे कोण मोठं होतं हे बघायला मिळतंय। ठाकरे बंधू केडीएमसीत कसा करिश्मा दाखवतात हेही बघावं लागेल। आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी। अजित, काय सांगशील? 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। अगदी बरोबर आहे सुवर्णा, 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारणपणे 10 नंतर हे देखील तात्काळ स्पष्ट होईल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अंबरनाथचा पॅटर्न राबवला जातोय का या ठिकाणी युतीचा महापौर होतोय। मी आता धनाजी नानाजी चौधरी बहुउद्देशीय विद्यालय या विद्यालयामध्ये आहे, जिथं काउंटिंग सेंटर बनवण्यात आलेलं आहे। जवळपास 8 प्रभाग आहेत, 8 प्रभागांपैकी 2 प्रभागांचे काउंटिंग सेंटर या ठिकाणी बनवले गेलेले आहेत आणि किती टेबल होतील, कसे होतील याची सर्व यादी या ठिकाणी लावलेली आहे। 15 राऊंड होतील आणि 15 राऊंडमध्ये एकूण कशा रीतीनं कोणाला किती मतं पडलेली आहेत हे जाहीर होईल। आणि या सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुवर्णा म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या इतिहासामध्येच ही निवडणूक गाजलेली आहे। बिनविरोध 20 नगरसेवक, पैसे वाटप, मारामारी, राडा, तापलेलं राजकीय वातावरण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमधून यावेळी झाल्या आणि ही निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये केंद्रस्थानी ही निवडणूक राहिलेली आहे. जे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार स्वतः इथं आलेले आहेत. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू होतील. साधारणपणे 9 वाजता पहिले टपाली मतदान सुरू होईल आणि त्यानंतर इथं नंतर मग प्रत्यक्ष मतदानाला प्रत्यक्ष वोटिंगला काउंटिंगला सुरुवात होईल. पण मुळात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथं जरी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली, माहिती जरी असली, तरी अनेक ठिकाणी त्यांनी बंडखोर उभे केलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची थेट मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. जो हाच वॉर्ड आहे 29 प्रभाग जो आहे, जिथं मोठा राडा झाला होता, हल्ला झाला होता, रक्तरंजित प्रचार झाला होता, पैसे वाटपाचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आले होते आणि या मतदारसंघाच्या आजूबाजूचे जे वॉर्ड आहेत ते पूर्णपणे बिनविरोध निवडून आले होते. यामुळेच हा सगळा कल्याण डोंबिवलीचा परिसर जो आहे हा या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागण्याचं निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कल यायला 10 वाजता सुरुवात होईल आणि नंतर निकाल सुद्धा येतील. अचूक आणि वेगवान निकाल न्यूज 18 मराठी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. अजित, धन्यवाद. वळूया नाशिककडे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा तिरंगी सामना आहे. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि भाजप सरळ सामना निर्माण झाला. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांचा निरुत्साह बघायला मिळाला. यंदा नाशिक महापालिकेकरता फक्त 56.67% इतकंच मतदान झालं, जे की गेल्या महापालिका निवडणुकीपेक्षा तब्बल 5% कमी आहे. त्यामुळे कमी झालेला मतदानाचा टक्का याचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे बघावं लागेल.